नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमाअंतर्गत आज आपल्या सोबत आहेत इंजिनियर प्रशांत चौधरी. एकदम यंग डायनामिक वाला तरुण रक्त आहे आणि माझ्या मते बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही लोकांशी बोलतोय, नवीन या क्षेत्रात येणाऱ्या इंजिनियरशी बोलतोय. त्या निमित्तानं आपण चांगल्या भारतासाठी काय घडवू शकतो, कुठले इंजिनियर्स यामध्ये येत आहेत, त्या चर्चेतनं काही नवीन निघतंय का, या सगळ्या संदर्भातल्या या गप्पा आहेत. प्रशांत चौधरींचं करिअर जरी नुकतंच मागच्या 4-5 वर्षात सुरू झालं असलं तरी माझ्या मते त्यांच्या करिअरला एक पहिली भरारी मिळाली ती एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून. आणि मग त्यांनी तिथं काम केलं आणि नंतर अर्थात आपल्या स्वतःच्या गावी येऊनही ते स्वतः अतिशय उत्तम काम करतात. या सगळ्याबद्दल एकंदर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मला आधी विचारायचंय, तुमचं शालेय जीवन, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येण्यासाठी प्रेरणास्थान कोण होतं? कुणामुळे असं वाटलं की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यावं? आमचे शालेय शिक्षण वाशिमला झालं, बर लॉयन्स क्लब मध्ये. आणि कॉलेजला आरे कॉलेजमध्ये 11वी-12वी झाली. बरोबर. आणि नंतर त्याच्यानंतर सिव्हिल साठी म्हणजे आमच्या गावातले पहिले इंजिनियर होते लक्ष्मण मापारी. बर, त्यांच्याकडे पाहून समजा आम्ही त्यामध्ये त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली की त्यांच्यासारखंच इंजिनियर हो. बनायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग तुम्ही या क्षेत्रात आलात. हो. मग नंतर आल्यानंतर पहिलं स्टेप कशी होती? कारण बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला असं वाटतं कधी नोकरी करावी, कधी कुठं प्रॅक्टिस करावी किंवा स्वतःची फर्म टाकावी. तर मग पुढचा प्रवास कसा होता? या क्षेत्रात पहिले जे मामा, जसं तुम्हाला हो सांगितलं, हो कैलास दहात्रे, हो. त्यांच्यासोबत प्रॅक्टिस केली. बर, त्यानंतर त्याच्यातली आवड निर्माण होत गेली बरोबर. कामातली. आणि जॉब पेक्षा स्वतःचा व्यवसाय कधी पण चांगला, म्हणजे असं वाटत होतं. पूर्ण वेळ आम्ही हेच करणार. बरोबर. पण ते तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की एअरपोर्ट ऑथॉरिटी मध्ये सुद्धा तुम्ही काम केलं. कशा प्रकारचं सांगपणे? साईट वर्क होतं तिथे सर. बर ऍज अ क्लायंट म्हणून आम्ही तिथे ऑथॉरिटी थ्रू होतो. बर पीएमसी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी वेगळी होती, कॉन्ट्रॅक्टर कंपनी वेगळी होती. बरोबर. दिलेल्या डिझाईन नुसार काम करून घेणे, अच्छा, या प्रकारे साईट वर्क केली तिथे. बरोबर बरोबर. बऱ्याचदा आता तुम्ही स्वतः पण काम करताय, पूर्वी दुसऱ्यांकडून पण काम केलंय किंवा प्रॅक्टिसही करताय. बऱ्याचदा या क्षेत्रामध्ये असं होतं की अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज याच्यामध्ये खूप आहे. पण अनस्किल्ड लेबरला जर चुकीचं काम दिलं तर मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते. तर याबद्दल काही अनुभव आहे, कुठं ऐकलंय किंवा स्वतःच्या काम करताना तुम्ही काळजी घेता की याला हे काम द्यायचं नाही? हो, तसे भरपूर आहेत वाशिम मध्ये. व्यवस्थित कव्हरिंग देत नाहीत, बर, फुटिंग व्यवस्थित भरत नाही, बर बर. आणि मालाचा जो रेशो आहे तो व्यवस्थित टाकत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच जागी स्लॅब वगैरे म्हणजे क्रॅक जातात, लीक होतो स्लॅब. बरोबर. फुटिंग वगैरे व्यवस्थित भरले, त्याच्यामुळे स्ट्रक्चर क्रॅक भरपूर प्रमाणात होऊ शकतो. बरोबर बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर पण वाढताय. तुम्ही स्वतः आता यंग आहे, त्यामुळे तुम्हाला ऑफकोर्स टेक्नॉलॉजी फार फॅमिलियर. पण या सध्या या क्षेत्रामध्ये आलेली टेक्नॉलॉजी कुठली आहे, किंवा असं वाटतं की अजून मला याच्याबरोबर हे पण शिकायचंय, मी आता जरी इंजिनियर असलो तरी मला याच्याबरोबर आता हे शिकलो, कोर्स केला तर मला अजून फायदा होईल? सध्या स्ट्रक्चर बद्दल एवढी मतलब आता पहिले कसं होतं, ई टॅब्स वगैरे सॉफ्टवेअर होते. बर, ते आता त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आलेले आहेत, ते शिकायची इच्छा आहे. ती शिकायची इच्छा आहे. दुसरं, बऱ्याचदा असं होतं की तुम्ही आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पण काही करताय किंवा त्याच्यावर काम करताय. बऱ्याचदा कस्टमरचं असं असतं की माझं जरा बजेट कमी आहे, तर जरा बजेटमध्ये बसून द्या, किंवा माझं इतक्याच बजेटमध्ये सगळं ऍडजस्ट करा. तर अशा वेळेला तुम्ही काय सांगता कस्टमरला की बा इथं बजेट वाचव आणि इथं जर वाचवू नका, इथं आपण चांगलंच काम करूया? आम्ही स्ट्रक्चर मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. बरं. बजेट कमी असेल तर स्ट्रक्चर मध्ये काही कॉम्प्रोमाइज करत नाही. फिनिशिंगच्या आयटम मध्ये त्यांच्या बजेट नुसार तसंच. नाही तर मग स्टेप बाय स्टेप वर्किंग करायला सांगतो, सरळ सरळ. पण स्ट्रक्चर मध्ये आम्ही काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. बरोबर बरोबर. दुसरं आणखीन एक म्हणजे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅनिंग अतिशय महत्वाचा असतो. जो प्लॅन असतो, जो बेसिक आराखडा असतो, त्याच्यावरच सगळं कन्स्ट्रक्शन उभं राहतं. तर या प्लॅनचं किती महत्व आहे या पूर्ण कन्स्ट्रक्शन मध्ये? प्लॅनिंगचं भरपूर महत्व आहे, कारण की कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वापर कसा होईल पुढच्या माणसाचा. आणि जिथे नंबर ऑफ कॉलम्स 10 यायची, तिथे जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केली तर नंबर ऑफ कॉलम आपण रिड्यूस करू शकतो, त्याचा खर्च मिनिमाइज करू शकतो. बरोबर. व्यवस्थित जागेला डेव्हलप करू शकतो. अच्छा.
म्हणजे मिनिमम जागेत आपण जास्तीत जास्त त्यांचा वापर कसा होईल बरोबर फॅमिलीच्या हिशोबानं प्लॅनिंगचं भरपूर महत्व आहे. बरोबर. दुसरं आता तुम्ही नुकतेच या क्षेत्रात आलेले आहात, पण तुमच्या पाठोपाठ लगेच तुमचे जे ज्युनियर्स पण येत आहेत, हो नवीन मित्र पण येत असतील, हो. तर त्यांच्या असं खांद्यावर हात ठेवून काय सांगावं असं वाटेल की या फील्डमध्ये येत आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि बिनधास्त या फील्डमध्ये या. मला वाटते नुकतेच जे पासआउट झालेले आहे त्यांनी पहिले एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे आपल्या सिनियर लोकांकडे, बरोबर त्याच्यानंतर या क्षेत्रात यायला पाहिजे. बरोबर बरोबर. दुसरं बऱ्याचदा असं होतं आपण जेव्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा कुठलं तरी एक आव्हान येतं, अडथळा येतो, अडचण येतो, प्रॉब्लेम येत असतो कुठलं तरी, आणि मग अर्थात आपण त्याच्यावर ओव्हरकम करतो. तर अशी कुठली घटना आठवते की सुरुवातीला मी काम केलं, अचानक एका ठिकाणी अडायला झालं आणि कळेना आता पुढे काय करायचं, मग तुम्ही कोणाची तरी मदत घेतली, पुन्हा काही पुस्तकं रेफर केली किंवा कोणाला तरी विचारलं आणि मग पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि पुढच्या वर्षी तुम्हाला लक्षात आलं असा प्रॉब्लेम आला तर हे करायचं असतं. साईटवर काही प्रॉब्लेम आला तर आमचे सिनियर होते त्यांच्याशी आम्ही डिस्कस करून बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, असाच प्रॅक्टिस करत गेलो. पण अशी एखादी बाकी- केस वगैरे आठवतीये की स्वतः काम करत होता किंवा कोणीतरी काम दिलेलं आणि मग तेव्हा असं घडलं वगैरे? तसं तर आता वेळोवेळी आमचे सिनियर लोकांचे कन्सल्टंट सपोर्ट घेऊन जास्त आम्ही असतो. बरं, बरं. समोर गेलो ना. बरं ठीक आहे. दुसरं तुम्हाला काय वाटतं की स्टील निवडताना कुठली काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा असं होतं की त्या माणसाला, कस्टमरला काही माहित नसतं स्टील मधलं. तुम्ही स्वतः एक इंजिनियर आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती असेल, त्याला काही माहित नसतं. तर स्टील निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे? स्टील मध्ये महत्वाचं म्हणजे स्ट्रेंथ आणि त्याची डक्टिलिटी, ह्या दोन गोष्टी पाहिल्या जातात पहिली गोष्ट. आणि काय होते काही काही म्हणजे अदर आता जवळपास 50 ते 60% साईटवर आम्ही आयकॉन युज केला आणि बाकीच्या ह्याच्यात डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ हे जे दोन आहेत ते सोबत भेटले नाही. अच्छा अच्छा. जे आयकॉन मध्ये भेटलं आम्हाला ते दुसऱ्या ब्रँड मध्ये काही गज जास्त कडक येतात काही, तर आम्हाला आयकॉन मध्ये आतापर्यंत तसं सर्व्हिस मध्ये आणि क्वालिटी मध्ये इथे आम्हाला 100% तुम्हाला हॅपी आहे, तुम्ही समाधानी आहे. सगळ्यात महत्वाचं क्वालिटी आहे आणि किंवा कधी कधी टाइमली डिलिव्हरी पण असेल तुम्हाला. सर्व्हिस मध्ये म्हणजे सर्व्हिस मध्ये आयकॉन सारखी कंपनीच नाही सध्या वाशिम मध्ये. वा वा, बरं ठीक आहे. तर हे म्हणजे रिक्वायरमेंट जरी कमी असली अच्छा तरी ते तेवढा सपोर्ट करतात, जास्त जरी असली तरी तेवढा सपोर्ट करतात. म्हणजे असं नाही की बा 1-2 क्विंटल साठी काय यायचं हे करायचं. सर्व्हिस खूप चांगली आहे आयकॉनची. बरोबर. आणि स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी जी आहे याच्यासारखी अजून कोणा दिसली नाही. व्हेरी गुड. तर हे होते इंजिनियर प्रशांत चौधरी, ज्यांनी आपल्याशी अगदीचे मनमोकळ्या गप्पा मारल्या. माझ्या मते ते या क्षेत्रात नुकतेच आलेले आहेत, मात्र त्यांनी येणाऱ्या पुढच्या तरुण पिढीला नाही म्हणणार, ते स्वतः तरुण आहेत, पण आपल्या येणाऱ्या मित्रांना असं सांगितलं की तुम्हाला कधी अडचण आली, तुम्हाला असं वाटलं कधी, तर बिनधास्त तुम्ही तुमच्या सिनियरची मदत घ्या. ते तुम्हाला सांगण्यासाठी कधी उत्सुक असतात आणि ज्ञान दिल्यानं कायम वाढतं. असं कधीच होत नाही की ज्ञान आपल्यापाशी ठेवलं तर ते वाढतं. हीच त्यांची भावना आहे आणि याच भावनेतनं ते काम करत आहेत. तर येणाऱ्या आगामी काळात असेच चांगले चांगले प्रोजेक्ट तुमच्याकडून घडो, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.